महादेव मित्रांनो, हे तिकीट काउंटर आहे आणि बुद्ध मंदिराकडे जाण्यासाठी या ठिकाणी प्रति व्यक्तीला या ठिकाणी तिकीट घ्यावं लागतं आणि तिकिटाचे दर आपण बघूया। हे नेपाली लोकांना 20 रुपये आहे, भारतीय लोकांना 80 रुपये आहे, सार्क राष्ट्र नागरिकांना बाहेरच्यांना 400 रुपये, अन्य देशांना 700 रुपये, अशा पद्धतीचे हे सगळे चार्जेस आहेत। आणि इथून तिकीट घेऊन हे सगळे चायनाची लोक आता तिकीट घेऊन पुढे निघालेले आहेत। मित्रांनो, मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी हे मुख्य प्रवेशद्वार आहे, या ठिकाणामधून प्रवेश दिला जातो। मित्रांनो, हे समोर दिसतंय हे प्रत्यक्ष आपण लुंबिनीमध्ये आलेलो आहे आणि हेच समोर दिसतंय ते गौतम बुद्धांचं जन्मस्थान। या ठिकाणी नेपाळमधलं अतिशय सुंदर आणि अतिशय धार्मिक आणि अतिशय पवित्र असं हे कपिलवस्तू राज्यातील, पूर्वी या ठिकाणी कपिलवस्तू राजांचं म्हणजे कपिलवस्तू राज्य होतं आणि शुद्धोधन राजांचं हे राज्य होतं। शुद्धोधन राजे या ठिकाणी राहत होते आणि त्यांना या ठिकाणी सिद्धार्थ म्हणून त्यांना जन्म झालेल्या बाळाचं नाव या ठिकाणी आपण ज्यांना गौतम बुद्ध म्हणतो त्यांचं नाव सिद्धार्थ ठेवलं होतं। आणि या ठिकाणी शुद्धोधन राजांचे जे गुरु होते असिता, हे त्यांना पुत्रप्राप्ती झाल्यानंतर ते या ठिकाणी ह्या बाळाला पाहण्यासाठी आले होते आणि त्यांनी बाळ पाहिल्यानंतरच सांगितलं की हे अतिशय सुंदर अशा पद्धतीचं मूल आहे, अतिशय तपस्वी योगी आणि हे जगाला खूप मोठा संदेश देणारा मुलगा आहे आणि म्हणून त्याचं नाव त्या गुरुनी, असिता गुरुनी सिद्धार्थ हे ठेवलं होतं। आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की शुद्धोधनाची आईचं नाव महामाया होतं आणि सिद्धार्थ यांचा जन्म झाल्यानंतर 7च दिवसात त्यांच्या आईचं निधन झालं आणि त्यानंतर त्यांच्या आईची एक बहीण म्हणजे शुद्धोधन राजांची मेहुणी, तिचं नाव गौतमी होतं आणि त्या गौतमीशी लग्न करून या गौतमीनी गौतम बुद्धांचा सगळा सांभाळ केला आणि त्यानंतर काही काळानंतर गौतम बुद्धांचं लग्न करण्यात आलं। त्यांना राजवाड्याच्या बाहेरच येऊन दिलं जात नसत, कारण जे ऋषींनी त्यांच्याबद्दलची माहिती दिली होती त्यानंतर त्यांना राजवाड्यामध्येच ठेवलं जायचं आणि त्यांच्या बायकोचं नाव होतं यशोधरा आणि यशोधरा हे बायकोचं नाव होतं। त्यांना एक मुलगा पण झाला आणि त्यानंतर ते राजवाड्याच्या बाहेर जाण्यासाठी गेले आणि त्यानंतरची आपल्याला पूर्ण कथा माहीत आहे की गौतम बुद्धांना कसं ज्ञान प्राप्त झालं, कसं त्यांना कळलं जन्म म्हणजे काय आहे, वयोवृद्ध झाल्यानंतर काय होतं, मृत्यू झाल्यानंतर काय होतं आणि त्यानंतर ते खूप विचार करू लागले आणि अध्यात्माच्या शोधात ते इकडे तिकडे फिरू लागले आणि एक दिवशी रात्री उठून ते निघाले आणि असेच जंगलामध्ये जाऊन तपस्या वगैरे सगळ्या गोष्टी करायला बसले, ते ध्यानस्थ झाले। आणि आपल्याला पुढची कथा माहीत आहे की गौतम बुद्ध हे बिहारच्या बौद्धगया या ठिकाणी फाल्गुनी नदीच्या काठावर त्यांनी एक पिंपळाचं मोठं वृक्ष होतं, त्या ठिकाणी तपस्या केली आणि वैशाख पौर्णिमेस त्यांना ही सिद्धी प्राप्त झाली। आपल्या सगळ्यांना माहीत असेल की गौतम बुद्धांना जी ज्ञानप्राप्ती झाली ती ज्ञानप्राप्ती ही सगळी वैशाख पौर्णिमेलाच झाली। त्यांचा जन्म ही वैशाख पौर्णिमेत झाला, त्यांना ज्ञानप्राप्ती ही मित्रांनो वैशाख पौर्णिमेत झाला आणि त्यांचा मृत्यूही वैशाख पौर्णिमेत झाला। अशा पद्धतीचं लुंबिनी हे अत्यंत पवित्र असलेलं हे गाव
आपण पाहतोय मित्रांनी, हेच ते बुद्ध टेम्पल या ठिकाणी आपण दर्शनाला जातोय। मला माहीत नाही की आत व्हिडिओ अलाउड आहे का नाही, मी प्रयत्न करीन की आपल्याला तिथं आतलं दाखवण्याचा। हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव। मित्रांनो, हे कुठल्या तरी देशातली सहल आलेली आहे। एका देशातले हे सर्व लोक आपल्याला समोर दिसतात आणि अतिशय पवित्र असलेले, जगाला शांतीचा संदेश देणारे। इथून मी बाहेर पडलो मित्रांनो, कॅमेरा अलाउड नाही आहे आतमध्ये, त्यामुळं ज्या ठिकाणी प्रत्यक्ष गौतम बुद्धांचा ज्या ठिकाणी जन्म झाला ते ठिकाण मी आत्ता तिथं दर्शन घेऊन आलो। नतमस्तक होऊन तिथं दर्शन घेतलं आणि अतिशय आनंद वाटला मनाला। आणि अतिशय पवित्र अशा महान योगी, महान ऋषी म्हणलं तरी चालेल, गौतम बुद्ध साक्षात त्यांच्या जन्मस्थळी आज मला दर्शन घेण्याचा योग आला मित्रांनो। हर हर महादेव। या ठिकाणी अशी प्रार्थना केली जाते आणि हे पाण्याचं जलाशय कुंड आहे। इथलंही काहीतरी महत्त्व असणार आहे, मला माहीत नाही। आणि हे ज्या देशातून आलेले आहेत हे सर्व थायलंडवरून आलेले आहेत। मी यांना आता विचारलं विच कंट्री, तर त्यांनी थायलंडमधून सांगितलं हे थायलंडवरून आलेत आणि इथं गौतम बुद्धांची प्रार्थना करतात। त्यांच्याबरोबर काही धर्मगुरू त्यांचे आलेले दिसत आहेत आणि ते त्यांना माईकवरून ही प्रार्थना करत आहेत इथं। आणि जगाला शांततेचा संदेश देणारे या देशाचे, या जगाचे महान पुत्र गौतम बुद्ध यांची ही जन्मभूमी आहे। या ठिकाणी मी आज जाऊन आत्ताच दर्शन केलं। हर हर महादेव, हर हर महादेव, हर 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 महादेव, हर हर महादेव। खूप छान वाटते, खूप आनंदी मन झालेला आहे आणि अशा पवित्र ठिकाणी येण्याचा योग मला आला। हर हर महादेव, हर हर महादेव, हर। या पाण्याच्या तळामध्ये आपल्याला मासे दिसत आहेत, मोठमोठे मासे। आणि समोर आपण बघताय की गौतम बुद्धांचं जन्मस्थान, याच ठिकाणी गौतम बुद्धांचा जन्म झाला। आणि मी आत्ता हे सगळे चीनचे पर्यटक आहेत। चीन, जपान, थायलंड या अनेक देशातून या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात। मी आत्ताच गौतम बुद्धांचे जे अनुयायी आहेत त्यांनाही असा प्रश्न केला की गौतम बुद्धांनी आपल्या जीवनामध्ये कधी मांसाहार केला का। हे वाराणसीचे आपले मित्र शिवा गाईड आहेत, चीन लोकांना घेऊन आलेले आहेत हे, आणि यांना आपल्याला परत भेटायचं आहे। तर की गौतम बुद्धांनी त्यांच्या जीवनात कधी मांसाहार केला होता का, तर त्यांनी मित्रांनो कधीही मांसाहार केलेला नाही। त्यांचं संपूर्ण जीवन शुद्ध शाकाहारी होतं। त्यांचं एवढ्या जीव जंतू प्राणीमात्रांवर एवढं प्रेम होतं की प्रचंड प्रेम होतं। आणि एक त्यांनी किस्सा असाही सांगितला की ज्या वेळेला ते राजवाड्यातून ते जंगलामध्ये निघून गेले आपल्या घरातून, ते 2 घोडे त्यांच्या रथाला होते आणि जंगलामध्ये गेल्यानंतर त्यांनी घोड्यांना सांगितलं की मला आता तुम्ही इथंच सोडा आणि तुम्ही परत जा। त्यावेळेला त्या घोड्यांनी परत जात असताना त्यांच्या राज्याजवळच गेल्यानंतर त्याने आपला प्राणत्याग दिला। एवढं प्रेम त्या मुख्या जनावरांचं, घोड्यांचं सुद्धा होतं त्यांच्यावर। आणि त्या मुक्या प्राण्यांनी सुद्धा, जर आता आपले बुद्ध गौतम बुद्धच नाही आहेत तर आपणही जगण्यात काय अर्थ नाही, अशा पद्धतीने त्यांनी प्राणत्याग केला। एवढं प्रेम असणारे गौतम बुद्ध शांततेचा संदेश जगामध्ये, जर अतिशय प्रचंड शांततेचा संदेश दिला, ते आपले गौतम बुद्ध या ठिकाणी अशी त्यांची शुद्ध शाकाहारी असण्याबद्दलची माहिती मला मिळाली।
आणि खूप छान वाटलं या पवित्र स्थळाला भेट देऊन. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, महादेव, हर हर महादेव. मित्रांनो, लुंबिनी येथील हे विश्व शांती स्तूपा, हे विश्व शांतीचं या ठिकाणी स्मारक आहे. हे अतिशय भव्य, अतिशय पवित्र असं हे स्मारक आपण समोर पाहताय. हे गौतम बुद्ध म्हणजेच एक विश्व शांतीचं प्रतीक होतं. एवढ्या शांततेनं कसं समृद्ध जीवन जगता येतं हे त्यांनी जगाला शिकवलं. आणि कित्येक त्यांच्या जीवनामध्ये डाकू आले, लुटेरे आले, लोभी माणसं आली, परंतु त्यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी त्यांना त्यांच्या ज्ञानाने त्यांना आपलंसं केलं आणि त्या लोकांनी सगळं आपलं वैभव, संपत्ती, समृद्धी, घरदार सोडून कसं आध्यात्मिक क्षेत्राकडे त्यांना घेतलं आणि ते गौतम बुद्धांचे शिष्य झाले. अशा पद्धतीनं हे आध्यात्मिक या ठिकाणी लिहिलेलं आध्यात्मिक क्षेत्र आहे. हे मंदिर क्षेत्र आहे. इथं शांतता राखा. आणि गौतम बुद्ध म्हणजेच शांततेचा एक भव्य असा संदेश. या ठिकाणच्या पुढं कॅमेरा अलाउड नाही मित्रांनो, त्यामुळं अतिशय सुंदर असलेलं हे परिसर आहे. आपण बघताय की अतिशय निसर्गरम्य सौंदर्यानं नटलेलं आणि अतिशय समृद्ध असं हे लुबिनिया हे शहर आहे, गाव आहे. आणि याच ठिकाणी गौतम बुद्धांचा जन्म झालता आणि याच ठिकाणी हा शांततेचा स्मारक संदेश आहे. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर.